आपण पाहिलत की लोकसभेत महाविकास आघाडीचा प्रयोग काही अंशी यशस्वी झाला. आता ठाकरे बंधू एकत्र आल्याने भाजपला त्याचा फटका बसल्याने भाजप एवढी जोमाने आता कामाला लागली असा आरोप होतोय. यावर तुमचं काय मत आहे? प्रत्येक निवडणुकीत मोदीजी नेहमी सांगतात हा लोकशाहीचा महोत्सव आहे आणि मतदारांची अपेक्षाच आहे ना की राजकीय पक्षांनी मेहनतीने काम करावं. भारतीय जनता पार्टी ह्या मेहनतीच्या स्पर्धेत नंबर 1ला आहे आणि दोन भाऊ एकत्र, दोन पक्ष एकत्र येणे आमचा काय फरक पडणार आहे आम्हाला? त्या दोघांच्याच कार्यकर्त्यांना एकमेकाच्या विरोधात फरक पडतो. माथी फोडायची परिस्थिती आलेली आहे. बरेच लोक पक्ष सोडतायत आणि म्हणून मी मागेही म्हटलं की हे अंकगणित नाहीये. हे रसायनशास्त्र आहे, राजकारण. आणि रसायनशास्त्रामध्ये एका घटकामध्ये दुसरा घटक टाकल्यावर विस्फोट होतो आणि त्या दोन पक्षात विस्फोट होत आहे. पक्ष सोडण्याचा मुद्दा तुम्ही मांडलाय. तर माझा पुढचा प्रश्न तोच आहे, की मनसेचं एक-एक इंजिन आपल्याला घसरताना दिसतंय. कालच संतोष धुरी यांनी पक्षप्रवेश केलाय. त्याआधीही काही पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊन चूक केली आहे का? मी खूप मोठा धोका पत्करलाय. त्यांच्या दोन पक्षांवर अंतर्गत विषयावर बोलण्याचा आमचा अधिकार नाही. पण एक राजकीय कार्यकर्ता म्हणून मी सांगेन की उद्धव ठाकरे किंवा त्यांचा पक्ष हा पहिल्यापासून राज ठाकरे आणि मनसे यांना पाण्यात बघत होता. त्याच्याबद्दल कपट त्यांच्या मनात होतं हे इतिहास सांगतोय. ते एकत्र असतानाही आणि नंतरही. आज ज्या पद्धतीचा परिणाम दिसतोय, त्यामध्ये वाटाघाटीमध्ये घाटा मनसेचा आणि वाटा अलायन्समध्ये त्यांच्या दोघा भावांच्या उभाटाचा हेच चित्रण हा धोका मनसेला आहे. समजा मनसे लोकसभेप्रमाणे यंदा यावेळीही तुमच्यासोबत आली असती, तर तुम्ही त्यांना सोबत घेतलं असतं का? आता हा विषयच नाही ना. आम्ही महायुतीत निवडणूक लढवू हे स्पष्टच होतं. देवेंद्रजी, एकनाथ शिंदेजी, रामदास आठवलेजी मुंबईमध्ये आम्ही त्या सगळ्या विषयात एकत्र जाणारच होतो. आम्ही गेलो. विकास विरुद्ध भावनिक राजकारण असं या निवडणुकीला रंग देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं तुम्हाला वाटतंय का?